दुसऱ्याचा आधी कदर करा शिका. दोन पोर 2 वाजता झोपून देत नाहीत लेकर. सगळेच लेकर झोपत नाही 2 वाजता जागेच आणि 2 वाजता. आतापर्यंत रडत नव्हती, मी आले की रडायला लागलीस ना. एवढं नाटक. मन आज माझा पेपर आहे. आज माझा पेपर आहे. पहिला पेपर आहे माझा. पहिला पेपर आहे माझा. मी चांगला लिहिणार आहे. मी चांगलं लिहिणार आहे. हॅलो, मी चांदणी. तर आज आम्हाला करायचं आहे सिम्बाचं अन्नप्राशन. त्यासाठी मी निघाले खरेदी करण्यासाठी. त्यासाठी घेतली पिशवी. तर मला जायचं होतं स्कूटीवर, परंतु मी आता चालतच जाते कारण की पावसाचं वातावरण आहे. आतातून मधातून पाऊस येतच राहतो आहे. तर वातावरण असं छान आहे. मी बाहेर पडले तर खरंच खूप छान आहे. आणि हा जवळच आमच्या नाला आहे. तो आत्ता 2-3 दिवस लगातार पाऊस होता तर पूर्ण भरून तुडुंब भरून वाहत होता. परंतु आता वातावरण एकदम छान झालं आहे. झाडं कशी हिरवीगार झाली आहेत. तर इथे पोहोचले दुकानात आणि काय घ्यावं हेच कळत नव्हतं. खूप सारे व्हरायटी होत्या. मग खरेदी केली आणि घरी आले. तर आमच्या घराकडला असा काही परिसर आहे. आम्ही डोंगराच्या पोटालाच राहतो. सृष्टी, आतापर्यंत रडत नव्हती, मी आले की रडायला लागलीस ना. एवढं नाटक असतात हा बाबा. तर आज होती मुगाची भाजी आणि ज्वारीच्या भाकरी. इकडं मस्त झोपले ना, आराम करते ना, आम्हालाच काम सांगते. सर का मस्त मोबाईल बघतीये, दिसले का? काय खरं लयच अवघड आहे बाबा. ते लेकरं इथं दोन्ही झोपले तर ही पोरगी इथं खेळतीये आणि मस्त मोबाईल बघते. काय काम नाही काय नाही, उगाच आपल्याला सांगते. ले पाणी भर एक तिनाळीतले की लेकर लांगुळ्या घाल. ते झालं की इकडे तिकडे मिरत्यात लेकरं बघ. लेकरं सांभाळ जनावर सांभाळण्यापेक्षा बेकार आहे. झाली तुझी लिस्ट झाली का कामाची सांगून? लिस्ट झाली का? दुसऱ्याचा आधी कदर करा शिका आणि मग स्वतः लिस्ट बनवा. अजून बोल काय? अजून काय? पहिलं तुम्ही स्वतः कदर काढायला शिकवा. तुम्हाला कदर निघते का? नाही आम्हाला कदर आहे. निघत नाही कदर. आणि दुसऱ्याला काही कवाय ना. पण आम्हाला तिकडे जायचं रात्री ना, डेकोरेशन 2 वाजल्यापासून पोर 2 वाजता झोपून देत नाहीत लेकर. सगळेच लेकर झोपत नाही 2 वाजता जागेच आणि 2 वाजता झोपा इकून तिकून गेलं की यांचे तणके, यांचे मकर ताण तणाव माया डोक्यावर आला. दिवसभर लेकरं सांभाळायचे आणि दिवसभर लेकर सांभाळायचे. आणि 2 वाजता मोजून मला किती 3, 4 घंटे झोप नव्हती. 4 घंटे. तर आईचं मत असं आहे की आईले कदरलेली आम्हाला. मी 7 वाजता उठले. हे पोरग इथं आणून झोपी लावलं आणि 10 वाजता की उठून कटाळा आला मला. दुधाला गेले, दूध आणलं. सांगते कुणाला? दत्ताच्या मम्मीला. दत्ताच्या मम्मी से हाय. हाय. पाणी भरलं सगळ्याचं. दत्ताची मम्मी पण हा म्हणून ऐकते. मिनिटच अशी अंग टाकलं लगेच आई. हॅलो हाय. व्हॉट्सअप गाईज. व्हॉट्सअप गाईज. तर इकडे वहिनी आणि मी डेकोरेशनची तयारी करण्यासाठी घरी आलोत आणि डेकोरेशन करायला स्टार्ट केलं. तर आज साडीवाला पण आलेला. तर आईने आज साडी घेतली. जर तुम्हाला माझी साडी बघायची असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी तुम्हाला ह्या साडीची प्राईस आणि साडी कशी आहे ते सांगेल. मम्माने काय केलं इकडं? तुला मम्मम खायला. तू खाणारच ना मम्मा? बाबू माने कळते, मम्मा नाही केलं. बाबू आई तर करते बाबा इथं. हो, आईने साडी घेतली रे बाबा, लयच भारी आहे. तर अशा प्रकारे आम्ही डेकोरेशन केलं. परंतु या लटकणाऱ्या फुलांनी खरंच खूप त्रास दिला. मग नंतरच्याला डेकोरेशन झालं. स्वतःची छान अशी तयारी करून घेतली. मी साडी घातली, तसंच आईने वहिनीने आम्ही तिघींनीही तयारी केली. नंतर दोघींनाही हळदी कुंकू दिलं आणि नंतर अन्नप्राशन आम्ही स्टार्ट केलं. तर आईने आज त्याला फर्स्ट टाईम दूध पाजलं आहे, ते पण एकदम थोडंच पाजलं आहे. औक्षण केलं, छान असं औक्षण झालं. सिम्बाचं तर केलंच त्यासोबत आईने वहिनीने
हे सृष्टीच्या पप्पांचं हे ऑप्शन केलं. तर आजचा दिवस खरंच खूप छान गेला. आम्हाला खूप दिवसापासून अन्नप्राशन करायचं होतं, ते आज फायनली झाला. तर असा होता आजचा दिवस. बाय बाय.